आठवड्यातनं एक दिवस तरी काढून एक आपलं सेंटर जिथे आपल्याला चालवायचं असेल, जिथलं तुम्हाला पटत असेल ते घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. बायकांनी जावं, तिथे थोडीशी गाणी म्हणावीत, लोकांना बोलवावं. भजनाच्या आणि पुष्कळ लोक येतात. बायकांनी जर भजनं म्हटली जाऊन तर पुष्कळ लोक आकर्षित होतील. भजनाचा प्रोग्राम आहे या म्हणून. जर तुम्ही एका आठवड्यात एक दिवस जरी गेलात तरी सुद्धा पुष्कळ कार्य होण्यासारखं आहे. आपापसात वाटून घ्यावे वेगळं वेगळं कार्य. सहयोगाला 2 अंग आहेत की आतून आपली कुंडलिनी आधी वाढवली पाहिजे, कुंडलिनी उचलली पाहिजे, त्याच्यासाठी ध्यान केलं पाहिजे. पण दिवा लावून करायचं काय? जर दिवा लावून तुम्ही कुठेतरी अंतराळात ठेवलात त्याचा फायदा काय? ख्रिस्तानी असं स्पष्ट म्हटलंय की दिवा लावून कोणी दिवठणी खाली ठेवत नाही, त्याच्यावर ठेवत, मापाखाली ठेवत नाही. तसंच आहे की हा तुमचा जो दिवा परमेश्वराने लावून दिलेला आहे त्याचा प्रकाश तुम्हाला दुसऱ्यांना दिला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही याचा प्रकाश दुसऱ्यांना द्याल तेव्हाच तुम्हाला खरोखर आनंद मिळेल. आणि त्या आनंदाचं एक सर्कल असतं. आता मी सृष्टीमध्ये जर आपल्याला समजावून सांगितलं तर लक्षात येईल. सृष्टीमध्ये कसं सर्कल आहे की आता तुम्ही एक बी पेरलं समजा, किंवा आता हे तुमचं शेत तयार झालं. हे शेत तयार झालं, ह्या शेताची पानं किंवा झाडाची पानं गळून पडतात. ते कशाला? कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं. ते नायट्रोजन परत पृथ्वी तत्वात गेलं पाहिजे. बरं, परत झाडाची पानं का गळून पडायची? कारण हिवाळ्यामध्ये सूर्य कमी असतो म्हणून ते गळून पडतात. आणि गळून पडल्यानंतर तो सूर्य जो असतो तोही त्या जमिनीला चांगला तापवतो. त्याच्यानंतर ती जी पानं गळून पडतात त्याच्या ज्या नायट्रोजननी प्लावित झालेल्या भूमी आहेत त्या परत सकस होतात. त्याला सकसपणा आला म्हणजे परत त्याच्यामध्ये तुम्ही चांगली लागवड करू शकता. तसंच सहयोगाचं आहे की तुम्ही आपल्यामध्ये आधी शक्ती संचय केला आणि आपली शक्ती वाढवून घेतली, तुमच्यामध्ये शक्ती आली, त्याने तुम्ही स्वतःला उत्तम करून घेतलं, तुमच्यामध्ये सवयी सुटल्या, तुम्ही अगदी स्वतःचे कर्णधार झाले. त्याच्यानंतर मग दुसऱ्यांना दिलं की ते जे दिलेलं आहे ते परत आपल्याला मिळतं. जसे समुद्रातनं ढग उठून आकाशात जातात, एवढी मेहनत कशाला? ते सगळ्या जगाला पाणी देतात आणि त्याच्यानंतर नद्यात वाहून परत त्या समुद्रात येतात. तसंच आहे, जे तुम्ही देता ते सगळ्यांचं भलं करून जसंच्या तसं परत तुम्हाला मिळतं. आणि त्याचा जो आनंद आहे ते बघण्याचं ते दृश्य म्हणजे ते तुमचं व्यक्तित्वच आहे. तुम्ही जे करता त्याचं बाहेर व्यक्तित्व दिसतंय की तुम्ही हे काय भलं केलं ते तुम्हाला दिसणार कसं? हा तुमचा जसा काही आरसा आहे, तुमच्या जीवनाचा आरसा आहे की तुम्ही कसं बाहेर ते केलेलं आहे. पण त्यात मुख्य म्हणजे सुज्ञपणा पाहिजे. मी काहीतरी शिष्ट आहे, मी काहीतरी चिडचिड करू शकते, मी काहीतरी बोलू शकते, किंवा माझ्यामध्ये काहीतरी विशेष एक वक्तृत्व आहे, किंवा माझ्यामध्ये फार पांडित्य आहे, किंवा मला फार काहीतरी जास्त येतं, मला कलाकार आहे, काही पण अशी कल्पना असली की काही होणार. मी फक्त एक सहयोगी आणि परमेश्वराच्या मी कार्यालयात निघालो, मला वेळ नाही इतर गोष्टी करण्याला, मी परमेश्वराच्या कार्यालयात निघालो, हे परमेश्वराचं कार्य मी करत आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं कार्य, त्या पलीकडे काहीच महत्त्वाचं नाही असं ठरवून जर तुम्ही निघाला आणि त्या समजूतदारपणाने जर तुम्ही स्वतःचं चित्र कसं बनवायचं बा उत्तम बनलं पाहिजे, काय दोष नसलं. स्वतःकडे बघत राहायचं सारखं. आरशात आपण बघतो काय कुठे काही लागलं तर नाही इकडे तिकडे, तसं बघत राहायचं की कुठे काय झालं तर नाही, आम्हाला कुठे काय लागलं तर नाही, आम्ही कुठे स्वार्थ तर करत नाही, कुठे स्वतःला चुकवत तर नाही. म्हणजे दुटप्पी करून पणा करून सहयोग चालत नाही.